हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन चॅप्टरने सुरुवात करायची आहे. न्यू चॅप्टर आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत. तर चॅप्टर कोणता असेल? आपलं व्यवसायातील उभरत्या पद्धती. ठीक आहे, चॅप्टर कोणता असेल? आपलं व्यवसायातील उभरत्या पद्धती. हा चॅप्टर जो आहे तुम्हाला एक्झामला 7 ते 10 मार्क्स साठी असेल. किती मार्क्स साठी असेल? 7 ते 10 मार्क्स साठी हा चॅप्टर असेल. तर आता या चॅप्टर मध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहोत तर ते सांगायची काही गरज नाही. इथेच दिलेले जेवढे टॉपिक असेल ते आपल्याला डिस्कस करायचंच आहे. तरी बघूया. स्टार्टिंगला आपण ई बिझनेस किंवा ई व्यवसाय बघणार आहोत. त्याचा अर्थ, व्यवसायाची व्याप्ती, ई व्यवसायाची व्याप्ती आणि त्याचबरोबर फायदे आणि तोटे म्हणू शकता किंवा मर्यादा म्हणू शकता. ओके. 5.2 मध्ये बघणार आहोत ऑनलाईन व्यवहार. जे आपण Amazon, फ्लिपकार्ट वरती ज्या काही वस्तू मागवत असतो ते स्टेप्स, कोणती स्टेप आधी अगोदर आपण फॉलो करतो त्या स्टेप्स आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. जसे की ऑनलाईन व्यवहाराचा अर्थ, मग ती प्रक्रिया असेल, प्रोसेस, कोणते स्टेप्स आपण फॉलो करत असतो. 5.3 मध्ये इम्पॉर्टंट असेल तुम्हाला, हे तुम्हाला विचारलं जातं फरक स्पष्ट करा मध्ये बीपीओ की पीओ किंवा बाह्य सेवे संबंधित फरक स्पष्ट करा मध्ये येतं. तर त्या ठिकाणी आपल्याला बाह्य सेवेचा अर्थ बघायचा किंवा संकल्पना बघायची आहे. बाह्य सेवेची गरज, नीड, का गरज आहे बाह्य सेवेची, मग येतात फायदे तोटे, मग व्यवसाय प्रक्रिया, बाह्य सेवा बीपीओ, केपीओ अँड एलपीओ याच्याशी संबंधित या चॅप्टर मध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया आता आपण 5.1 पासनं. ई व्यवसाय, ई बिझनेस म्हणजे काय? ठीक आहे, आपल्याला व्यवसाय माहितीये. ई बिझनेसच्या अगोदर आपल्या माइंड मध्ये ई कॉमर्स हा शब्द अगोदर येतो. कारण बऱ्याचदा आपण ई कॉमर्स हा शब्द ऐकत असतो. ई कॉमर्स म्हणजेच काय? ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती वस्तू व सेवांची खरेदी करणे. आता एखादी वेबसाईट असू द्या किंवा एखादं पर्टिक्युलर ऍप्लिकेशन असू द्या. आता जे बिग बुल बॅच आहे ते ई कॉमर्स मध्ये येतं. ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तुम्ही एखादा कोर्स परचेस करताय, म्हणजे नॉलेज गेन करताय. कशावरनं? ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरतं. वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीचा समावेश ई कॉमर्स मध्ये होतो. तर ई बिझनेस मध्ये काय येतं? तर ई बिझनेस मध्ये एकतर वस्तू व सेवांची खरेदी विक्री येतेच, बट त्याबरोबरच व्यवसायामध्ये जे काही कार्य असतात, जे काही मॅनेजमेंट करावं लागतं, ते सुद्धा ई बिझनेस मध्ये येतं. ते कोणते कोणते असतील ते आपण पुढे बघूया. चलो स्टार्ट करूया आपण. इथे चेक करू शकता. वाढ आणि जागतिकीकरण म्हणजेच ग्लोबलायझेशन. जागतिकीकरण म्हणजे काय? ग्लोबलायझेशन. वाढ आणि जागतिकीकरण, वेग आणि स्पर्धात्मकता म्हणजे आधुनिक युगाचा मूलमंत्र होय. जर एखाद्या व्यवसायाला जर टिकून राहायचं असेल तर त्याला या गोष्टीला म्हणजे मॅच करून पुढे जावं लागेल. विकास सतत त्या व्यवसायाचा व्हावा लागेल. ग्लोबलायझेशन झालं तर त्यानुसार त्या व्यवसायाला त्याचं स्ट्रक्चर बनवता आलं पाहिजे. ठीक आहे. ई व्यवसाय हा शब्द इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे संक्षिप्त रूप आहे. इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे संक्षिप्त रूप आहे. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक, व्यवसाय म्हणजेच काय? बिझनेस. ठीक आहे. 1997 हे इम्पॉर्टंट आहे. 1997 मध्ये आयबीएम ने प्रथमच ई व्यवसाय हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. हे अतिशय महत्वाचं आहे. हा तुम्ही सुद्धा हायलाइट करून ठेवायचा आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जाऊ शकतं. तोपर्यंत ई कॉमर्स हा शब्द वापरला जात असे. ई कॉमर्स म्हणजेच काय? वस्तू व सेवांची खरेदी विक्री करणे. ठीक आहे, त्याला ई कॉमर्स असे म्हणतात. तर ई व्यवसाय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून, ई व्यवसाय म्हणजेच काय? इंटरनेटचा उपयोग करून आणि प्रक्रियेचा संबंध जोडणे. ई व्यवसाय म्हणजेच काय? इंटरनेटच्या माध्यमातून जनतेचा आणि प्रक्रियेचा संबंध जोडणे म्हणजेच ई व्यवसाय होय. आता एक्झॅक्टली म्हणजेच काय? एखादं सॉफ्टवेअर जर पाहिजे असेल व्यवसायामध्ये,
अशा वेळेस आपण ते सॉफ्टवेअर ई व्यवसाय म्हणजेच काय ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मागवू शकतो आणि त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करू शकतो. जर माऊस बनवणारी कंपनी असेल, माऊस म्हणजे उंदीर नाही, मी या माऊस बद्दल बोलते, ठीक आहे. असे माऊस बनवणारी जर कंपनी असेल तर त्याच्यामध्ये एक चिप लागते, ती आपण जपान वरनं मागवतो. आता ते कशामध्ये ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती म्हणजेच काय ई बिझनेस करतोय आपण, बाहेरच्या देशातून ऑनलाईन इंटरनेटद्वारे वस्तू मागवत असतो, ठीक आहे. त्याचा संबंध ई व्यवसायामध्ये होतो. आणि एवढंच नाही, वस्तू व सेवांची खरेदी विक्री नाही, पण इतर गोष्टी सुद्धा याच्यामध्ये येतात. मी अगोदरही सांगितले, आताही तेच सांगते, ते पुढे बघूया आपण. जगभरातील ग्राहकांसाठी हे नवीन द्वार उघडते, ठीक आहे. आपण इंटरनॅशनल बिझनेस करू शकतो. व्यवसायामुळे भागीदार, कर्मचारी आणि पुरवठादार यांच्यामध्ये जवळीक जबाबदारीचे परस्पर संबंध निर्माण होत असतात. कशामुळे? ई व्यवसायामुळे. ते कसं होतं ते आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघूया. ई व्यवसाय माहिती तंत्रज्ञान IT प्रणालीस जोडते, हे महत्वाचं आहे. आता ई व्यवसाय म्हटल्यानंतर इलेक्ट्रॉनिक बिझनेस माइंड मध्ये काय येतं आपल्या, की मॉडर्न टेक्नॉलॉजीचा या ठिकाणी वापर होतोय, तंत्रज्ञानाचा वापर होतोय. तर इथे IT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतोय. जे IT फर्म असतात त्या काही सॉफ्टवेअर किंवा इतर वस्तू बिझनेसला प्रोव्हाइड करतात, जेणेकरून आपला बिझनेस ई बिझनेस म्हणून ओळखला जातो, ठीक आहे. जोडते, आत्मसात करते आणि कार्यरत करते. त्यामुळे संघटनेस व्यवसायाचा कार्यभार प्रभावीपणे सांभाळणे सोपे जाते. असे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत ज्यामुळे व्यवसाय हा म्हणजे सहज सोपा झालेला आहे. जास्त अडचणी त्या ठिकाणी येत नाहीत. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यमान म्हणजे आत्ताच्या उत्पादने आणि सेवांचे मूल्य वाढविणे यासाठी नवीन व आकर्षक मार्ग शोधणे शक्य आहे. जसं की तुम्ही बघू शकतो, एखादा ओकेजन असेल किंवा आता सध्या रिपब्लिक डे झालेला आहे 26 जानेवारीला, तर त्यावेळेस प्रत्येक वेबसाईट वरती किंवा प्रत्येक ऍप्लिकेशन जे काही वस्तूंची खरेदी विक्री करतात त्या ठिकाणी काय केलं जातं, रिपब्लिक डे सेल म्हणून चालू असते, ठीक आहे. मार्ग शोधला जातो, ना उत्पादन खर्च कमी केला जातं, ना वस्तूंची प्राइस कमी केल्या जातं, सेल्स म्हणून ते विकल्या जातं. बट त्या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये वेगळी स्ट्रॅटर्जी असते. ओके, समजते. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्यवसाय म्हणजेच वेब, इंटरनेट, इंट्रानेट, एक्स्ट्रानेट त्यातील काहीचे एकत्रीकरण होय. आता वेब माहितीये तुम्हाला, ठीक आहे. इंटरनेट माहितीये. याच्यामध्ये इंट्रानेट्स आणि एक्स्ट्रानेट्स. इंट्रानेट्स म्हणजेच काय, जे असं सॉफ्टवेअर असते किंवा इंटरनेटचा एक प्रकार आहे, ते फक्त व्यवसायामध्येच उपयोग केला जातो. कर्मचाऱ्यांना जर एखादी इन्फॉर्मेशन द्यायची असेल, बिझनेसमध्येच एखादी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची गुप्त असेल, तर त्यावेळेस इंट्रानेट्स यूज केलं जातं. आणि एक्स्ट्रानेट्स कधी यूज केलं जातं, जर एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला व्यवसायाच्या बाहेर पर्टिक्युलर एका ग्राहकाला, पुरवठादाराला किंवा भागधारकाला जर द्यायची असेल, त्यावेळेस एक्स्ट्रा नेट्सचा उपयोग केला जातो. हा सुद्धा इंटरनेटचाच प्रकार आहे. ओके, ई व्यवसाय म्हणजे काही तांत्रिक बदल नाही, ठीक आहे, नॉर्मल आहे. आता टेक्नॉलॉजीचा वापर करायचा म्हणजे सगळी कायापलटच बदलून टाकायची व्यवसायाचा, असं काही नसतं. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतात. हा एक व्यवसायातील असा मूलभूत बदल आहे की जो तंत्रज्ञानाद्वारे मान्यता प्राप्त आधार असलेला मूलभूत बदल आहे. म्हणजेच की एखादं काम आधी आपण साध्या पद्धतीने, परंपरागत, ठीक आहे, ट्रेडिशन पद्धतीने करायचो, तर आता टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करू शकतो, त्यामध्ये बदल घडून आणू शकतो. इंटरनेट आणि वेबचे समर्थन करणारे एकत्र येऊन विक्री, ग्राहक संबंध, उत्पादन सेवांचा आराखडा, सेवा वापरण्याचा पाठिंबा, भौगोलिक विस्तारीकरण, वाहतूक आणि पुरवठ्याचे एकत्रीकरण करतात. म्हणजेच इंटरनेटचा वापर करून व्यवसाय करणे सहज, सोपे, सुलभ झालेले आहे. इत्यादी गोष्टींमध्ये सुद्धा इंटरनेटचा उपयोग होतो. विक्री संबंधी कसा उपयोग होतो,
म्हणजेच की ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपण ऍडव्हर्टाइजमेंट करून मोठ्या प्रमाणात सेल्स वाढवू शकतो, प्रमोशन करू शकतो, ग्राहकांचं संबंध कसं चांगलं करू शकतो. तर आपण जी वस्तू विकत असतो तर ग्राहकांकडून आपल्याला रेटिंग्स मिळालेले असतात. ठीक आहे, ते रेटिंग दुसरे ग्राहक पाहतात आणि त्याद्वारे ग्राहकांचे संबंध चांगले ठेवले जातात. उत्पादन सेवांचा आराखडा म्हणजेच काय, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे याचा एकंदरीत आराखडा मिळतो. ठीक आहे, या सर्व गोष्टी ज्या असतात ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती केल्या जातात, म्हणजेच टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. म्हणजेच इंटरनेटचा वापर करून व्यवसाय करणे होय, इत्यादी गोष्टी फक्त इंटरनेटचा उपयोग या सगळ्यांमध्ये केला जातो. आज हे अशक्य वाटते ते तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उद्याला सहज साध्य होऊ शकते. इंटरनेटमुळे सगळं सोपं झालेलं आहे टेक्नॉलॉजीचा वापर करून सुद्धा. आता या ठिकाणी आपण मीनिंग बघणार आहोत. अर्थ बघा आता, ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं. या संज्ञेची उत्पत्ती ईमेल, ई कॉमर्स या संज्ञेपासून झालेली आहे. उत्पत्ती कुठून झालेली आहे? जसं आपण अगोदर बघतो विपणन हा शब्द इतर कोणत्या भाषेतून आलेला असतो, तसंच ई बिझनेस हा जो वर्ड आहे ईमेल आणि ई कॉमर्स याद्वारे उत्पत्ती म्हणजे उत्पादन करण्यात आलेलं किंवा याची उत्पत्ती झालेली आहे. ई व्यवसाय किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय हा इंटरनेटद्वारे व्यवसायाचे प्रशासन करते. प्रत्येक घटकांमध्ये इंटरनेटचा समावेश होतो. वस्तू तयार करण्यापासून ते वस्तूचं वितरण होईपर्यंत इंटरनेटचा वापर त्या ठिकाणी केला जातो. किती रिटेलर आपल्याकडे आहेत, डिस्ट्रीब्युशन सप्लाय चेन बद्दल बोलते फक्त आता. ठीक आहे, किती रिटेलर आपल्याकडे आहेत, किती होलसेलर आपल्याकडे आहेत, वस्तू विकावी लागते आपल्याला. ठीक आहे, किती रिटेलर म्हणजेच किरकोळ व्यापारी किती आहेत, किती घाऊक व्यापारी आहेत, किती ऑर्डर आलेले आहेत, किती ऑर्डर दिलो, कुठे प्लेस करायचे ऑर्डर, इत्यादी गोष्टी आपण इंटरनेटद्वारे करू शकतो, मॅनेज करू शकतो. ठीक आहे, मॅनेज करू शकतो. यामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी व विक्री इंटरनेटच्या माध्यमाने तांत्रिक किंवा ग्राहकांचा पाठिंबा घेऊन केली जाते. ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्याला एखादी वस्तू परचेस करता येते. अमेझॉन, फ्लिपकार्ट हे त्याचे एक्झाम्पल आहेत. 90च्या दशकात IBM कंपनीने या संज्ञेला उपयोगात आणले. अगोदर बघितलो आपण, खरेदीदाराला इंटरनेटवर वस्तूंची खरेदी व विक्री करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उद्देश असतो. ई व्यवसायाचा काय मोटो असतो? टाइमला वस्तू ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती ग्राहकांना पुरवणे हा त्याचा एकमात्र उद्देश असतो. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे का? ठीक आहे, पुढे काय सांगितले? काही लोक ई व्यवसाय आणि ई वाणिज्य या संज्ञा अदलाबदल करून वापरतात. त्यांचं मत असतं की ई व्यवसाय आणि ई वाणिज्य हे दोन संज्ञा सेम आहेत. ई वाणिज्य म्हणजे ई कॉमर्स, ठीक आहे, आणि ई व्यवसाय म्हणजे ई बिझनेस, ह्या दोन्ही संज्ञा सेम आहेत. दोन्हीसाठी एकच ते वापरत असतात. बट असं नाहीये, ई कॉमर्स वेगळा आहे, ई बिझनेस वेगळा आहे. ठीक आहे, ई वाणिज्य म्हणजेच ई कॉमर्स म्हणजे ऑनलाईन खरेदी आणि विक्री, तर ई व्यवसाय म्हणजेच काय? ऑनलाईन व्यवहारातील सर्व व्यवसायाचा यात समावेश होतो. ठीक आहे, अख्ख्या सगळ्या व्यवसायाचा समावेश इंटरनेटचा वापर करून जे आपण बिझनेस मॅनेजमेंट करतो त्या सगळ्यांचा समावेश ई व्यवसायामध्ये होत असते. ई वाणिज्य आणि ई व्यवसायाची शाखा आहे. ई कॉमर्स ही ई बिझनेसची शाखा आहे, ते त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत, दोन्ही मध्ये फरक आहे. ई व्यवसायामध्ये सुद्धा वस्तूंची खरेदी विक्री केली जाते, मेजर डिफरन्स. पण याच्या व्यतिरिक्त ई व्यवसायामध्ये जे काही बिझनेस मॅनेजमेंट असतं ते सुद्धा याच्यामध्ये येत असतं. आता एक एक बघूया आपण. ERP बद्दल बोलूया. एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग असतं. ठीक आहे, ERP असतं. तर यामध्ये काय केलं जातं? सॉफ्टवेअरचा यूज करून मॅनेजमेंट कसं करायचं हे ठरवलं जातं. आपलं वर्किंग कॅपिटल किती आहे, फिक्स्ड कॅपिटल किती आहे, आपण घेणार किती, देणार किती, हे जे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असते
ते ERP द्वारे मॅनेज केलं जातं. आणि त्याचबरोबर आपले किती किरकोळ व्यापारी आहेत, किती होलसेलर आहेत, आपण दिवसाला किती ऑर्डर प्लेस करतो, विक्री किती होते, या सर्व गोष्टी सुद्धा ERP मध्ये येतात. हे मॅनेजमेंट आहे. हे सगळं काय करतात, इंटरनेटवर कुठे ना कुठे नोंद करून ठेवत असतात. म्हणजे जसं इंटरनेटवर नोंद करून ठेवू शकतात, कधीही त्यांना बघता येते आतापर्यंत किती झालेलं आहे, आता किती आजच्या दिवसामध्ये किती झाले हे त्यांना समजत असतं. फॉर एक्झाम्पल कम्प्युटरवरती ते सगळे डे टू डे चे जे काही ट्रान्झॅक्शन असतात, व्यवहार असतात, त्याची नोंद करून ठेवत असतात. म्हणजेच काय, इंटरनेटचा उपयोग करून PC वरती ते या सगळ्या गोष्टी करत असतात, म्हणून त्यांना ई बिझनेस असं म्हटलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट पण येतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर वस्तू बनवण्यापासून वस्तू विकेपर्यंत सगळ्यांमध्ये मॅनेजमेंट केलं जातं. इंटरनेटचा उपयोग करून कसा रॉ मटेरियल आणणं. ठीक आहे. या सगळ्यांमध्ये सुद्धा इंटरनेटचा उपयोग होतो. नोंद करून ठेवली जाते PC वरती. म्हणजेच काय, इंटरनेटचा उपयोग करतो. रॉ मटेरियल परचेस करणं आणि त्याचा यूज करणं, पॅकेजिंग करणं, हे सुद्धा इंटरनेट मध्येच येतं. आणि डिस्ट्रीब्युशन करणं, ट्रान्सपोर्ट करणं इत्यादी गोष्टी येतात. आफ्टर सेल सर्व्हिसेस, विक्रोत्तर सेवा देणं, हे सुद्धा येतं इंटरनेट मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर टेक्निकल सपोर्ट असू दे, जेही कस्टमर असतील ते इश्यू आला असेल, वेबसाईट वरती आपण बघतो एखादा प्रोडक्ट बद्दल काहीतरी इश्यू असेल, प्रोडक्ट घरी गेल्यानंतर चांगलं चलत नसेल किंवा घरी आल्यानंतर चांगलं चालत नसेल, तर जे काही क्वेश्चन असेल, जे काही टेक्निकल इश्यू असेल ते सॉल्व्ह केला जातो ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती इंटरनेटचा यूज करून. कम्युनिकेशन विथ एम्प्लॉयर, कर्मचाऱ्यांना जर इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्या ठिकाणी इंटरनेटचा वेगवेगळे नवीन टेक्नॉलॉजी आलेला आहे, त्याचा उपयोग केला जातो. इत्यादी गोष्टींचा समावेश यामध्ये होत असतो. समजलं? ई बिझनेस काय आहे? वस्तू तयार होण्यापासून ते वितरित होण्यापर्यंत जे काही प्रक्रिया असते त्याच्यामध्ये इंटरनेटचा उपयोग केला जातो, म्हणून त्याचा समावेश ई बिझनेस मध्ये होत असतो. साधं सिंपल. समजलं? ठीक आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत ई व्यवसायाची व्याप्ती, जे की महत्वाची आहे. ना की फक्त 12th साठी. फ्युचर मध्ये जर कोणी बिझनेस करणार असेल तर त्याच्यासाठी हा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे. सगळे कन्सेप्ट त्याचे या ठिकाणी क्लिअर होतील. जे आपण शार्क टँक इंडिया तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्याच्या या चॅप्टर मधले काही वर्ड्स किंवा तिथे जे काही शार्क टँक मधले जे काही वर्ड्स असतात, मेन वर्ड्स, किंवा म्हणतात ना B2C केलं, माझा बिझनेस B2C आहे, जे काही एंटरप्रेन्योर त्या ठिकाणी येत असतात, B2C आहे किंवा इतर गोष्टी मी करत असतो, त्या सर्व गोष्टी तुम्हाला या चॅप्टर मध्ये बघायला मिळणार आहेत. ओके. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनेलला सबस्क्राईब करायचं. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.